भगवद्गीता सार. अस्वस्थ मनाला आतून मजबूत करतील ही वाक्य. श्रीमद भगवद्गीतेकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, भगवद्गीता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते. तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान देते. मग ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधांची असो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये नक्कीच मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात की जे नशिबात लिहिले आहे ते प्रत्येक परिस्थितीत मिळेलच. भाग्याच्या रेषा कधीच सरळ नसतात. त्या चढ उताराच्या वाटांमधून जातात, जिथे प्रत्येक वळणावर परीक्षा असते आणि प्रत्येक पावलावर धैर्याची गरज असते. जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही संपले, तेव्हाच एक नवी सुरुवात तुमच्यासमोर येते. हेच जीवनाचं सर्वात मोठं सत्य आहे. जे तुमच्यासाठी ठरवले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वेळ वाईट असो, मार्गात काटे पसरलेले असोत किंवा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं राहो, जे तुमचे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच. तुमची मेहनत, तुमचं धैर्य आणि तुमचा विश्वास हे सर्व त्या निश्चित नियतीला पूर्ण करण्याचा मार्ग तयार करतात. कधीकधी प्रतीक्षा मोठी असते, पण याचा अर्थ असा नाही की शेवट होणार नाही. जीवन त्या वळणासारखे आहे जिथे प्रत्येक अंधारानंतर एक नवीन प्रकाश लपलेला असतो. तो कुणाला दिसत नाही, पण तो तिथे असतो. फक्त धीराने चालावे लागते. अनेकदा तुम्ही प्रश्न कराल की मी तर पूर्ण प्रयत्न केले, तरीही माझी जुळी रिकामी का राहिली? याचं उत्तर सोपे नाही, पण खूप खोल आहे. ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांची नोंद ठेवते, पण ते तुमच्या वेळेनुसार चालत नाही. त्याची वेळ वेगळी असते आणि जेव्हा तो देतो तेव्हा तुमच्या कल्पनांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक देतो. जे तुमच्या भाग्यात लिहिले आहे ते प्रत्येक परिस्थितीत तुमच्यापर्यंत पोहोचेल. जरी संपूर्ण जग ते तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी कोणतीही शक्ती तुमचे भाग्य बदलू शकत नाही. होय, कर्म जरूर त्या दिशेला वळू शकतात, पण तेही तेव्हाच जेव्हा तुम्ही स्थिर चित्ताने, कोणत्याही अपेक्षेशिवाय समर्पण भावाने कर्म करत राहाल. कधीकधी एखादी गोष्ट उशिरा मिळते तेव्हा तिची किंमत वाढते, आणि जेव्हा नियती एखादी गोष्ट थांबवून ठेवते तेव्हा समजा की एकतर ती वस्तू अजून तुमच्यासाठी योग्य नाही किंवा तुम्हाला काहीतरी अधिक चांगल्या मार्गावर पाठवले जात आहे. असे समजू नका की तुमचे भाग्य झोपले आहे. ते प्रत्येक क्षणी जागृत आहे. ते फक्त तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहे. प्रत्येक क्षण जो जातो तो त्या अदृश्य शक्तीचा भाग आहे जी तुमच्या आत्म्याने निवडली होती. प्रत्येक अनुभव, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष हे सर्व तुम्हाला त्या दिशेने घेऊन जात आहेत जिथे तुमचे खरे भाग्य लपलेले आहे. आणि ते भाग्य काही सामान्य गोष्ट नाही. ते तुमच्या आत्मिक विकास, आंतरिक संतुलन आणि दिव्यत्वाशी जोडले गेले आहे. संकटे यासाठी येतात की तुम्ही आतून मजबूत बना. जीवनाचा प्रत्येक धक्का तुमच्या आत एक नवी शक्ती निर्माण करतो, आणि तीच शक्ती जेव्हा तुम्ही हार मानण्याच्या स्थितीत असता तेव्हा तुम्हाला पुन्हा उभे करते. काहीतरी गमावूनच तुम्ही शिकता की जीवनाचे सार केवळ मिळवण्यात नाही, तर सहन करण्यात आणि स्वतःला सावरण्यात आहे. मनुष्य हे विसरतो की त्याला कोणी पाठवले आणि का पाठवले गेले आहे. तो बाहेरच्या वस्तूंमाही धावतो, पण ज्यांना आतली शांती हवी आहे ते जाणतात की भाग्य हा बाह्य प्रवास नाही, तर आंतरिक प्रवास आहे. जो हा प्रवास समजून घेतो त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. जेव्हा सर्व काही सुटून जाईल तेव्हा बसून एकदा स्वतःला विचारा की मी खऱ्या मनाने प्रयत्न केले का? जर उत्तर हो असेल तर चिंता करू नका. नियती तुमचा रस्ता वळवू शकते, पण लक्ष तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. कारण अखेरीस तुमचे प्रयत्न, तुमची आस्था आणि तुमचा त्याग त्याला तुमच्याजवळ खेचून आणतात. भाग्य फक्त त्यांचीच साथ देते जे स्वतःवर विश्वास ठेवतात, जे इतरांची तुलना करत नाहीत, जे मत्सर बाळगत नाहीत, जे आपल्या अंतर्मनातील शांततेशी संवाद साधायला शिकतात, जे हे जाणून घेतात की वेळ, परिस्थिती, लोक हे सर्व बदलत राहतील, पण त्यांचं लक्ष ठाम आहे. अनेकदा भाग्य आपल्याला अशा वळणावर घेऊन जाते जिथे आपल्याला वाटते की आता परत जाणे शक्य नाही, पण तिथूनच एक नवी वाट निघते जी कधी दिसत नाही पण नेहमी असते. त्या वाटेवर चालण्यासाठी केवळ आंतरिक शक्ती हवी असते, बाह्य साधने नाही.
संसाराच्या गर्दीत अनेकदा तुम्ही एकटे असाल. लोक म्हणतील की तुम्ही चुकीचे आहात, हसतील, टोमणे मारतील, तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतील. पण त्या क्षणी जर तुम्ही डगमगला नाहीत, तर भाग्य तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथून खाली पाहणंही शक्य नसेल. भाग्य म्हणजे काही नाणे नाही जे असे उडवावे आणि लगेच परिणाम मिळेल. ती एक तपस्या आहे, एक गहन विश्वास आहे की जे तुमच्यासाठी लिहिले गेले आहे ते कधीच हरू शकत नाही. तुमच्या डोळ्यांना ते दिसले नाही तरी ते प्रत्येक क्षणी तुमच्याजवळ येत आहे. जेव्हा आत वादळ उठले असेल आणि बाहेर सर्व शांत असेल, तर समजा की जीवनाची सर्वात मोठी परीक्षा सुरू आहे. तिथेच तुम्हाला हार मानण्याची सर्वात जास्त इच्छा होईल आणि तिथेच तुमच्याकडून सर्वात मोठ्या संयमाची मागणी केली जाईल. जेव्हा तुम्ही त्या वादळात स्थिर उभे राहाल, जेव्हा तुम्ही पडल्यानंतरही पुन्हा उभे राहण्याचे धावे दाखवाल, तेव्हाच नियती हळूच आपले दार उघडते. लोक तुम्हाला सल्ला देतील, समजावतील, कधी टोमणेही मारतील की तुम्ही मार्ग का बदलत नाही. पण लक्षात ठेवा, तुमचं भाग्य दुसऱ्या कोणाच्या विचाराने लिहिले गेले नाही. ते तुमच्या आत्म्याच्या सुरावर चालले आहे आणि तो सूर फक्त तुम्हीच ऐकू शकता. जेव्हा संपूर्ण जग म्हणेल की आता काही होऊ शकत नाही, तेव्हाही तुमच्या आत एक आवाज उठतो जो म्हणतो, फक्त एक पाऊल आणखी. जी प्रत्येक संधी तुमच्याकडून हिरावून घेण्यात आली, ती रास्तिक एकदाची अशी परीक्षा होती जे हे पाहत होते की तुम्ही त्या क्षणी किती संयम ठेवता. भाग्य केवळ त्यांनाच पूर्ण फळ देते जे या क्षणांमध्येही हसणे विसरत नाहीत, जे जाणतात की जर आता गमावले असेल तर भविष्यात त्याहून अधिक मिळवण्याची संधी निश्चित आहे. जर प्रत्येक गोष्ट सहज मिळाली असती तर ती मिळवण्याचा आनंद संपला असता. जे संघर्षातून मिळते तेच टिकून राहते आणि नियतीही त्यांनाच काहीतरी मोठं देते जे आपल्या आत्मनातील शांततेशी संवाद साधायला शिकतात. कधी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला आहे की जे मी गमावले ते माझे होतेच की नाही? श्रीकृष्ण म्हणतात, जे तुमचे आहे ते परत येईल आणि जे परत आले नाही त्यासाठी मौन हेच अंतिम उत्तर आहे. काही नाती फक्त आत्म्याला शिक्षित करण्यासाठी येतात. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नका. प्रणाम करून निरोप द्या. तुमचे मौनसुद्धा प्रार्थना आहे जर त्यात समर्पण असेल तर. देव शब्दाने नाही तर हृदयाच्या हाकेने ऐकतो. तुमचा एक अश्रूही त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचतो. म्हणून रडतानाही त्यांना आठवा, कारण ते तुमच्यात आतच आहेत, फक्त तुम्ही त्यांना कधी हाक मारता याची वाट बघत आहेत. जेव्हा तुमच्या सर्वात जवळचा व्यक्ती तुम्हाला समजत नाही, तेव्हा दुःख खूप खोलवर जाते. पण श्रीकृष्ण म्हणतात की समजून घेतले जाण्याची अपेक्षा हेच दुःखाचे कारण आहे. तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात. जो तुम्हाला आत्म्याने बघेल तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. बाकी सर्व तुमची परीक्षा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटले की आता सर्व संपले, तेव्हाच भगवान श्रीकृष्णांनी एक नवा अध्याय रचला. ते तुमच्या जीवनाचे लेखक आहेत, तुम्ही फक्त पात्र आहात. कधीकधी दुःखाच्या शाईने सर्वात सुंदर ओळी लिहिल्या जातात. विश्वास ठेवा, जर आता अंधार असेल तर शेवटी प्रकाशच येईल. कधीकधी जीवन तुम्हाला इतके तोडून टाकते की प्रार्थनाही थांबते. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे मौनही मला ऐकू येते. जेव्हा शब्द मरतात तेव्हा आत्मा बोलते आणि मी तेच ऐकतो जे दुनिया कधीच ऐकू शकत नाही. कर्म करण्याचा मार्ग सोपा नसतो, परंतु हाच सत्याचा मार्ग आहे. श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या मार्गावर ठाम राहा, जरी संपूर्ण जग विरोधात असले तरी. सत्य शेवटी जिंकते, भलेही वाटेत कितीही धोके असले तरी. तुमचे चारित्र्य हाच तुमचा धर्म आहे, त्याला कोणत्याही किमतीवर गमावू नका. जेव्हा तुमचे सर्व जवळचे लोक तुमच्या विरोधात उभे राहतील, तेव्हा ईश्वराला आठवा. श्रीकृष्णांनीही एकट्याने महाभारत लढले होते. सत्याला गर्दीची गरज नसते, त्याला फक्त साहसाची आवश्यकता असते. तुमचे एकटेपण तुमची शक्ती आहे, कमजोरी नाही. कधीकधी एकटा व्यक्तीच इतिहास बदलतो. नेहमी शंका करणाऱ्या व्यक्तीला आनंद ना या जगात आहे ना कुठे दुसरीकडे. जो माणूस प्रत्येक गोष्टीत शंका घेतो तो कधीच आनंदी राहू शकत नाही. आनंद मिळवण्यासाठी विश्वास ठेवणे आवश्यक आहे. शक्यतोवर शांत राहणेच चांगले, कारण सर्वात जास्त गुन्हे माणसाकडून त्याची जीभच करवते. अनेकदा बोलण्यापेक्षा शांत राहणे चांगले असते. शब्दांचा योग्य वापर न केल्यास ते नुकसान पोहोचवू शकतात.
त्यांची पर्वा करू नका ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो. जे लोक त्यांच्या फायद्यासाठी बदलतात त्यांच्याबद्दल जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही. खरी पर्वा त्यांचीच करा जे प्रत्येक परिस्थितीत सोबत उभे राहिले. जेव्हा तुम्ही अप्रसन्न नसाल तर वाईटातील वाईट अपमान आपोआप प्रभावहीन होतो. अपमान तोपर्यंतच असर करतो जोपर्यंत तुम्ही त्याला तुमच्या आत्मसन्मानापेक्षा मोठा मानता. या काळातल्या माणसांची हीच धावपळ आहे की माझ्या भिंतीपेक्षा माझी भिंत उंच व्हावी. आपण नात्यांच्या उंचीला नाही तर भिंतींच्या उंचीला महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. त्रास एकटेपणाने नाही तर आतल्या आवाजाने आहे. बाहेरच्या जगाशी लढणे सोपे आहे पण आतल्या वादळांना शांत करणे कठीण आहे. वादळांनी खूप प्रयत्न केले होते. वाचले तेच झाडं ज्यात वकण्याचा गुण होता. जिथे लवचिकता असते तिथेच जीवनाचे अस्तित्वही टिकून राहते. 1 मिनिटात आयुष्य बदलत नाही पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. बदल नेहमी लहान निर्णयांनी सुरू होतो ज्याचा परिणाम मोठा असतो. चरित्राची गोष्ट असते नाहीतर उंचीमध्ये तर सावलीही माणसापेक्षा मोठी असते. उंचीवरून नाही तर खोलवरून माणसाची ओळख होते. वाईट गोष्टी पाहणे आणि ऐकणे हीच वाईटाची सुरुवात आहे. जो वाईटाकडे दुर्लक्ष करतो तोही ते वाढवण्यात भागीदार होतो. रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. रामाला अहंकाराचे ज्ञान होते. अहंकार ज्ञानाला झाकून टाकतं आणि ज्ञान अहंकाराला मिटवून टाकतं. तुम्ही मनात नेहमी चांगले विचार आणि चांगल्या भावनांनाच जागा दिली पाहिजे जेणेकरून मनात नेहमी सकारात्मक लहरींचा उदय होईल. मन तेच विचार करते जे त्याला वारंवार ऐकवले जाते. कधीतरी लक्ष द्या तुमच्या स्वतःच्या चुकांवर, तुमच्या निर्णयांवर. तुमची स्वतःची नजर खाली जाईल. इतरांच्या चुका मोजण्यापूर्वी आपल्या चुकांवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. लवकरच एक मोठे वादळ घेऊन उभा राहीन. जितके दाबाल तितक्याच ताकदीने उठेन. फक्त जंगलांमध्येच नाही तर माणसांमध्येही लांडगे येतात. लहान होतो तेव्हा लवकर मोठं व्हायचं होतं पण आज समजलं की अधुरे स्वप्न आणि तुटलेल्या हृदयापेक्षा अपूर्ण गृहपाठ आणि तुटलेली खेळणी कितीतरी चांगली होती. लहानपणीची निरागसता ही सर्वात मौल्यवान संपत्ती असते. उत्तम दृष्टी तीच आहे जी स्वतःच्या कमतरता पाहू शकते. आत्मपरीक्षण हीच खऱ्या सुधारणेची सुरुवात आहे. जगात फुकट काही मिळत नाही. जे फुकट दिसतं त्याची किंमत थोड्या वेळाने उघड होते. कधीकधी सर्वात मौल्यवान गोष्टीच सर्वात मोठी किंमत मागतात. काही गोष्टींचा अर्थ आणि काही अर्थाच्या गोष्टी समजल्या नाही तर बरं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आवश्यक नसतं. काही प्रश्न फक्त विचार करण्यासाठी असतात. हलकं फुलकं आयुष्य मोठं ओझं. आपण जितकं हलकं जगायचं ठरवतो तितकीच ओझे आपल्या डोक्यावर लादून घेतो. पैसे तेच देतील जे तुमच्या नशिबात असेल पण मेहनत ती देईल जे तुम्हाला हवं असेल. नशीब वाट बघतं आणि मेहनत तुम्हाला घडवते. धनाने आपण जीवनातील सर्व सुखसुविधा मिळवू शकतो पण जीवनाची शांती फक्त चांगल्या कर्मातूनच येते. आनंद नेहमी आतल्या शांततेत असतो, बाहेरील वस्तूंमध्ये नाही. त्याच्याच पुढे रडा जो अश्रू ढाळण्याची वेदना समजू शकतो. प्रत्येक खांदा डोके ठेवण्यासाठी नसतो. काही खांदे फक्त तमाशा पाहण्यासाठी असतात. आशीर्वाद त्याच्याचकडून घ्या जो मनापासून आशीर्वाद देऊ शकेल. मजबुरीतून दिलेले आशीर्वाद शब्दांपेक्षा अधिक काही नसतात. आनंदी राहा नेहमी. अर्धे आजार तर आनंदी राहिल्यानेच बरे होतात. हास्य हे सर्वात चांगले औषध आहे पण ते फुकट आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. जे निर्णय आयुष्यात कठीण असतात तेच आयुष्यातील उत्तम निर्णय ठरतात. जे सोपे वाटतात ते सहसा वरवरचे असतात आणि जे कठीण वाटतात ते खोल असतात. माणूस म्हणतो की पैसे आले की मी काहीतरी करून दाखवतो आणि पैसे म्हणतात की तू काहीतरी करून दाखव मग मी येतो. मेहनत आधी करावी लागते, बक्षीस नंतर मिळते. जे लोक मनापासून बोलत नाहीत त्यांच्याशी कधीही मनाची गोष्ट बोलू नका. खरे भाव प्रत्येकाला समजत नाहीत. जेव्हा मनुष्य स्वतःच्या चुकीवर वकील आणि इतरांच्या चुकांवर न्यायाधीश बनतो तेव्हा निर्णय नाही तर अंतर निर्माण होतात. न्यायाचा तराजू जेव्हा एकतर्फी असतो तेव्हा नाती तुटू लागतात. तक्रार तर प्रत्येक गोष्टीची करता येते पण जे लोक नातीच समजत नाहीत ते शब्दांना काय समजणार. शब्द तेव्हाच महत्त्वाचे ठरतात जेव्हा ऐकणारा त्यांना अनुभवू शकतो. काही लोक तुम्हाला तोपर्यंतच पसंत करतील
जोपर्यंत तुम्ही त्यांच्या विचारांशी सहमत असाल, तुम्ही तुमची वेगळी वाट निवडताच तेच लोक तुम्हाला सर्वात आधी चुकीचे सिद्ध करण्यात लागतील. नाती जपण्यासाठी मन मोठं असावं लागतं, डोकं नाही. डोकं जोडण्याऐवजी सहसा तोडण्याचं काम करतं. एकटेपण माणसाला खूप काही शिकवून जातं आणि खूप काही विसरायलाही लावतं. जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त त्रास देते तीच आपल्याला सर्वात मजबूत देखील बनवते. वागणूक हे घराचे शुभ कलश आहे आणि माणुसकी घराची तिजोरी. कारण दौलत वेळेनुसार बदलू शकते, पण चांगले संस्कार आणि माणुसकी नेहमी जिवंत राहते. एखाद्या मुलाला भेटवस्तू दिली नाही तर तो थोडा वेळ रडेल, पण संस्कार दिले नाहीत तर आयुष्यभर रडेल. कारण खरी दौलत संपत्ती नाही तर चांगले संस्कार आहेत. माणसाने नेहमी संधी शोधू नये, कारण जो आज आहे तीच सर्वात चांगली संधी आहे. उद्या कोणी पाहिलेला नाही आणि गेलेली वेळ कधीही परत येत नाही. आयुष्य स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. कारण शोधात संपूर्ण आयुष्य निघून जातं, पण घडवताना माणूस स्वतःला नवीन रूप देऊ शकतो. प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर आपले मार्ग बदला, ध्येय नाही. कारण रस्ते बदलू शकतात, पण ध्येय तीच राहिली पाहिजे. संकटांपासून पळणे म्हणजे नवीन संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण जो माणूस पळतो तो शेवटी स्वतःच्याच सावलीला घाबरू लागतो. गरीब असूनही दान देणे, रागात सत्य बोलणे आणि ताकद असूनही माफ करणे हे गुण एका उत्तम माणसाची निशाणी आहेत. कारण खरी महानता शक्तीत नाही तर संयमात असते. ना तुम्ही स्वतःला मिठी मारू शकता, ना तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकता. म्हणून एकमेकांसाठी जगणं हे जीवनाचं नाव आहे. कारण एकटं जगणं सोपं नसतं. त्यांना वेळ द्या जे तुम्हाला मनापासून साथ देतात. कारण देखाव्याची नाती वेळेनुसार मिटून जातात, पण खरी नाती प्रत्येक परिस्थितीत टिकून राहतात. कशाची चिंता करता? ना ही शरीर तुमचं आहे, ना तुम्ही या शरीराचे आहात. हे तर पंचतत्वांपासून बनलं आहे आणि एके दिवशी याच पंचतत्वांमध्ये मिसळून जाईल. मग चिंता कशाची? आपल्या जीवनाचे निर्माते स्वतः बना. आपल्या आनंदाचे निर्माते स्वतः बना. कारण जोपर्यंत तुम्ही आनंदी राहायचं की नाही हे दुसरे ठरवतात, तोपर्यंत तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाही. सेवा सगळ्यांची करा, पण आशा कोणाकडून ठेवू नका. कारण सेवेचं खरं मोल माणूस नाही, फक्त देवच देऊ शकतो. देव ना कागद ठेवतो ना पुस्तक ठेवतो, तरीही तो संपूर्ण जगाचा हिशोब ठेवतो. कारण माणसाची नियत आणि कर्म हीच त्याची खरी ओळख आहे. अहंकारावर उपाय हवा असेल तर आपल्या हाताने एका प्रेताला अंघोळ घालून बघा. कारण तोच माणूस सर्वात असहाय असतो आणि अहंकाराची वास्तविकता तिथेच समजते. शब्दांची किंमत तेव्हा कळते जेव्हा ते परत घेतले जाऊ शकत नाहीत. दुसऱ्या माणसाचा स्वभाव बदलणे हे तुमचे काम नाही. कारण ज्याला स्वतःला बदलायचं नाही त्याला कोणीही बदलू शकत नाही. लोकांबद्दल जास्त तेच विचार करतात ज्यांचं स्वतःचं असं काही आयुष्य नसतं. कारण जे स्वतःमध्ये व्यस्त असतात त्यांना इतरांची चिंता कमी असते. मला लहान मुलांची ही सवय खूप आवडते की ते हट्ट करून मागतात आणि आपलं म्हणणं मनवून घेतात. कारण त्यांना विश्वास असतो की जर मागितलं तर मिळू शकतं. ते मातीशी खेळतात आणि आपला गर्व आणि राग मातीत मिसळून टाकतात. कारण मुलांच्या मनात द्वेष नाही, फक्त निरागसता असते. रडून रडून स्वतः मरण्यापेक्षा हसून हसून दुसऱ्यांना हरवून द्या. कारण त्रास असल्याने हलका होतो, पण रडल्याने वाढतो. गरीब तो नाही जो झोपडीत राहतो. गरीब तो आहे जो आपल्या संपत्तीचा गर्व झोपडीवाल्यांना दाखवतो. कारण खरी गरिबी मनाची असते, खिशाची नाही. आयुष्याच्या पुस्तकावर नक्कीच नवीन कवर चढवा, पण विखुरलेली पाने आधी प्रेमाने चिकटवा. कारण नवीन सुरुवात करण्यापूर्वी जुन्या चुका समजून घेणे आवश्यक आहे. चांगल्या आठवणींचं लोणचं घाला आणि वर्षानुवर्षे जपलेल्या आठवणींची चटणी बनवा. कारण जीवनाची खरी चव आठवणींमध्ये दडलेली असते. नात्याची दोरी तेव्हा कमजोर होते जेव्हा माणूस गैरसमजुतीतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधू लागतो. कारण नाती संवादाने बनतात आणि गैरसमजुतीने तुटतात. लोकांमध्ये असे राहा जसे 12 दातांमध्ये जीभ असते. संपर्कात सर्वांचा राहा, पण दबू कोणालाही नका. कारण झुकणे चांगले आहे, पण तुटणे नाही. फक्त व्यस्त असणे पुरेसे नाही, त्या तर मुंग्याही असतात. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या कामात व्यस्त आहात. कारण योग्य दिशेशिवाय मेहनतीला काही मोल नसतं. चांगल्या शब्दांचा परिणामही औषधांसारखा असतो.
म्हणून त्यांचा वापर सांभाळून आणि योग्य वेळी केला पाहिजे. कधीकधी योग्य वेळी बोललेले एक शब्द एखाद्याचे पूर्ण आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि प्रेमाने बोलायला पाहिजे. जे शब्द एकदा बोलले जातात ते परत घेतले जाऊ शकत नाहीत, पण त्यांचा प्रभाव आयुष्यभर राहतो. जर कोणी तुम्हाला वारंवार बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून घ्या की तो तुम्हाला स्वतःच्या फायद्यानुसार घडवू इच्छितो, तुमच्या भल्यासाठी नाही. प्रत्येकाने आपली खरी ओळख जपायला हवी. खरी नाती तीच असतात जी तुम्हाला तुमच्या खऱ्या रूपात स्वीकार करतात, बदलायची अट ठेवत नाहीत. संयम आणि सत्याची मुळे कडवट असली तरी जो यांच्यासोबत जगतो त्याच्या आयुष्याची फळे गोड असतात. धैर्य राखणे आणि सत्याच्या मार्गावर चालणे नेहमी सोपे नसते, पण हेच गुण अंतिमतः जीवनात आनंद आणि यश आणतात. कठीण काळात संयम आणि सत्य हीच माणसाची सर्वात मोठी साथ असते. ज्यांना वेळेने आणि परिस्थितीने बदलून टाकले ते कधीही खरे नव्हते. जे खरे असतात ते परिस्थितीसोबत नाही तर तुमच्यासोबत उभे राहतात. लक्षात ठेव, जो जिद्दी आहे, जो आपल्या आतला दिवा विझू देत नाही, तोच खरा वीर बनतो. आपल्या दुःखांना घाबरू नकोस, त्यांच्यापासून तोंड फिरवू नकोस, तर त्यांच्याशी झुंजायला शिक. एकटं उभं राहायला शिक, कारण जेव्हा तो स्वतःचा आधार बनतोस तेव्हाच संपूर्ण ब्रह्मांड तुझा साथीदार बनतं. तू शक्ती आहेस, तू साहस आहेस, तूच आपल्या विजयाचा मार्ग आहेस. आता उठ, तुझ्या हृदयाच्या आत लपलेली अनंत शक्ती ओळख आणि हसत मुखाने तुझ्या दुःखांशीही युद्ध कर. मी तुझ्यासोबत आहे, नेहमी तुझ्यात. चिंता करू नकोस. जे हरवले तेही तुझेच होते आणि जे मिळाले आहे तेही तुझेच आहे. जीवन एक संग्राम आहे. साहसाने लढ, विश्वासाने जिंक. जेव्हा तो स्वतःच्या भीतीपेक्षा मोठा होशील तेव्हा तुला कोणतीही अडचण रोखू शकणार नाही. आपल्या आतल्या शक्तीला ओळख. तू एकटा नाहीस. सृष्टीची प्रत्येक शक्ती तुझ्यासोबत उभी आहे. जो दुःखांना घाबरला तो हरला, जो दुःखांशी लढला तोच देवाचा खरा वीर आहे. तुम्ही स्वतःच तुमची सर्वात मोठी शक्ती आहात. तुमच्या आत्मबलापेक्षा मोठं कोणतंही अस्त्र नाही. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.